महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान म्हटलेलं आहे संविधानामध्ये, पण आम्ही सर्वांनी मत हे कर्ज समजलं आहे आणि पुढचे 5 वर्ष हे शिबिर नाही तर आम्ही निर्णय घेतलेला आहे. माननीय पोद्दार साहेब, कुठल्याही अधिकाऱ्यांनी या निर्णयामध्ये कतुराई केली तर आमच्या विभागाला सांगितलं आहे त्यांच्या सीआर मध्ये नोंदी जाणार आहे डायरेक्ट. मी सस्पेंड करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यांच्या सीआर मध्ये नोंदी जाणार आहे, त्यांच्या जीवनभर त्यांचं प्रमोशन होणार नाही अशी व्यवस्था आपण उभी केली आहे. आता कुठल्याही कचुराई केली, काही सस्पेंड झालं तर 3 महिन्यांनी पुन्हा जॉईन होऊन जाते, ट्रान्सफर झालं तर ट्रान्सफर तिकडे काम करते. पण कामामध्ये कचुराई केली तर ज्या दिवशी त्या अधिकाऱ्याच्या सीआर मध्ये गेलं त्या दिवशी त्यांचं जीवनभर प्रमोशन होण्याकरता अडचणी तयार होतात. आणि म्हणून खलाटे, आपण निर्णय घेतलेला आहे हे शिबिर नाही, प्रत्येक वर्षामध्ये 4 शिबिरं. कुठं? मंडळ स्तरावर, महसुली मंडळामध्ये. आमचे रेव्हन्यू इन्स्पेक्टर जे आहेत त्यांच्या महसुली मंडळात 4 शिबिरं होतील आशिषजी वर्षाचे. आणि ते 4 शिबिरं त्यांनी त्यांच्या कॉम्प्युटरवरनं त्यांची जे व्यवस्था आहे ऑनलाईन व्यवस्था त्यावर अपलोड करायची आहे. ज्या मंडळ अधिकाऱ्यांनी, ज्या तहसीलदारनी मंडळ स्तरावर वर्षाचे 4 शिबिर घेतले नाही त्या तहसीलदारच्या सीआर मध्ये नोंदणी होणार आहे. म्हणजे महसुली मंडळ 4-5 तलाट्याचं एक मंडळ, महसुली मंडळ, रेव्हन्यू इन्स्पेक्टर, आरायच्या एरियामध्ये 4 शिबिरं वर्षाची. आणि फुकट फाकट नाही करणार. आम्ही सांगितलं आहे आम्ही त्यांना 25,000 रुपये एका शिबिराकरता खर्च करणार आहोत. आणि त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यवस्थेचं चहा पाण्यापासून साऱ्या व्यवस्था नागरिकांच्या केल्या पाहिजे. ती व्यवस्था सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्था उभी केली आहे. नुसतं शिबिर लावा नाही, त्याची पैशाची व्यवस्था आपण उभी केली आहे. आता यानंतर तालुक्याच्या स्तरावर कुणालाही याची गरज नाही भागली पाहिजे. तहसीलदारकडे, डीओकडे, कलेक्टरकडे चक्रा मारायची गरज नाही. महसुली मंडळात शिबिर घेणं म्हणजे एवढंच नाही आहे, तर महसुली केसेसचा निपटारा सुद्धा त्या शिबिरात करायचा आहे. 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष झाले नायब तहसीलदारकडे, एडीओकडे केस चालतात. नियमाप्रमाणे 3 महिन्यात केस संपली पाहिजे. 3-3 वर्ष झाले एडीओ तहसीलदारकडे केस पेंडिंग आहे. मी महसूल मंत्री आहे, माझ्याकडे डॉक्टर साहेब 11,000 केसेस प्रलंबित आहे 2012-13 पासून. काल मी 112 लोकांचा बोर्ड घेतला. मी ठरवलं आहे पुढच्या 3 वर्षामध्ये महसूल मंत्र्याकडे एकही केस शिल्लक राहणार नाही, एकही केस शिल्लक राहणार नाही. मग मी जर 112चा बोर्ड घेतला, परवा डिसाईड केला, मग तहसीलदार 112चा बोर्ड का घेऊ शकत नाही? मग एडीओ का घेऊ शकत नाही? तहसीलदार का घेऊ शकत नाही? मला 3 महिन्यामध्ये खलाटे या सावनेर विधानसभेतला एकही तलाठी, एकही नायब तहसीलदारकडे तुमच्याकडे 0 केसेस पाहिजे, 0 डिस्पोजल. समाधान शिबिराचा अर्थ एवढाच नाही, तुमच्याकडे रेव्हन्यू केसेस 0 केल्या पाहिजे.